केसरकरांना सावंतवाडीत यायला असुरक्षित वाटत असेल तर माझी सुरक्षा कमी करून त्यांना अधिक सुरक्षा पुरवावी अशी मागणी आपण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। ते कणकवली येथे बोलत होते। आपली सुरक्षा राज्य सरकारने काढून घेतली असा आरोप आमदार दीपक केसरकर यांनी केला होता। या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार वैभव नाईक यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे। आसाममध्ये असलेल्या दीपक केसरकर यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर आरोप करताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना आपली सुरक्षा काढल्यामुळे आपले कुटुंबीय धोक्यात आहेत असे म्हटले आहे। गृह मंत्रालयाने त्यांची सुरक्षितता वाढवावी, त्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी वेळ पडल्यास माझी सुरक्षा व्यवस्था कमी करावी असे देखील आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे। त्यांनी पुढे सांगितले की राज्यात सर्वत्र बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी सुरू आहे, मात्र आम्ही केसरकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली नाही। त्यांचे कुटुंब आम्ही आमचे कुटुंब मानतो। आमदार केसरकरांना असुरक्षित वाटत असेल तर माझी सुरक्षा कमी करून त्यांना द्यावी अशी मागणी आपण केली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये राणेंविरुद्ध कोण लढले हे जिल्ह्याला संपूर्ण माहीत आहे, महाराष्ट्राला देखील माहीत आहे। मात्र आमदार केसरकर नेहमी राणेंचा दहशतवाद आणि त्याविरुद्ध बोलत असतात। मात्र राणेंच्या दहशतवादाच्या विरोधात माझा जीव धोक्यात घालून मी लढलो आहे असे देखील आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले आहेत। आमदार वैभव नाईक यावेळी नेमके काय म्हणाले ते पाहूया। 2009 मध्ये उमेदवारी घेताना सुद्धा उमेदवारीचे 15 दिवस माझा जीव धोक्यात घालून सुद्धा मी उमेदवारी लढवली होती आणि काही मला 50,000 मतं मिळाली। दोनदा माझा जीव धोक्यात वाचला होता। रात्रभर मी पोलीस स्टेशनला होतो। राणे माझ्या पायथीवर 20 गाड्या घेऊन होत्या, परंतु असं असताना आम्ही त्याचा कधी बाऊ केला नाही।